मी जेव्हापासून म्हणजे लहानपणापासून सुरुवात केली, तेव्हा अतिशय आमचं कुटुंब म्हणजे गरिबीचं होतं. जेव्हा आमच्याकडे काय फक्त प्राणी वगैरे आम्ही कोंबड्या वगैरे सांभाळत होतो आणि त्याच्यावरच आमचं जीवन चालत होतं. पण हळू आम्ही सगळ्यांनी मिळून आमची जॉइंट फॅमिली आहे, आम्ही सांगितलं तुम्हाला. मग आम्ही सगळ्यांनी हळू मेहनत करून एक छोटंसं आम्ही शेत तयार केलं. मग त्याच्यात विविध पिकं घेत गेलो आणि त्यातून आम्ही आमचा उदरनिर्वाह केला. आणि आज आपण जे पाहिलं सुवर्ण पदकापर्यंतचा प्रवास. तर मी सगळ्यांना सांगेल, की तुम्ही सगळ्यांनी आपल्या स्वतःमध्ये ज्या कला असतील त्यांना ओळखा. कारण आपण काय करतो, समोरचा काय करतो आहे आणि त्याच्यापेक्षा भारी काय करता येईल, आपण याकडे लक्ष देतो आणि याच्यामध्येच कुठेतरी आपण आपल्या मनाचं खच्चीकरण करून घेतो आणि आपण कुठेतरी या समाजाचा प्रवाह जो आहे त्याच्या पाठीमागे पडतो. मग आपण काय केलं पाहिजे, आपण स्वतःला विचारलं पाहिजे, मला काय येतंय? मग मी त्याच्यामध्ये 100% देऊ शकतो का? माझ्या गुरुवर्यांनी मला नेहमी सांगितलं, "शुभम, तू जे काही करशील ते 100% देऊन कर."